वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया द्रविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय श्री कृष्ण. सर्वांना जय श्री कृष्ण. आता आपण 9वा अध्याय काल सुरू केलाय. काल आपले 12 श्लोक झालेले आहेत. त्यातले आज आपण 13व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. आणि आज प्रत्येक एक एक श्लोक झाला की मी जे ज्ञानेश्वरीतलं लिहून काढलंय त्याबद्दल म्हणजे ते वाचणार आहे. कारण त्या श्लोकाबरोबर वाचलं तर जास्त संयुक्तिक होईल असं वाटतंय मला. तर आता 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आपला प्रभाव, सामर्थ्य इत्यादीचे वर्णन केले. त्या प्रभावाला न मानणाऱ्यांचे वर्णन तर 11व्या आणि 12व्या श्लोकात केले. आता त्या प्रभावाला जाणून घेऊन भजन करणाऱ्यांचे वर्णन पुढील श्लोकात भगवंत करतात. श्लोक 13. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. आता परंतु हे पृथानंदन, दैवी प्रकृतीचे आश्रित अनन्य मनवाले महात्मा लोक मला संपूर्ण प्राण्यांचा आदी अविनाशी जाणून माझे भजन करतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता. पूर्व श्लोकात ज्या आसुरी, राक्षसी आणि मोहिनी स्वभावाचा आश्रय घेतलेल्या मूर्ख लोकांचे वर्णन केले होते त्यापेक्षा दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेल्या महात्म्यांची विलक्षणता दाखविण्यात येथे तू पद आले आहे. दैवी प्रकृती अर्थात दैवी संपत्ती देव परमात्म्याचे नाव आहे आणि परमात्म्याची संपत्ती दैवी संपत्ती म्हटली जाते. परमात्मा सत आहे म्हणून परमात्म्याची प्राप्ती करून देणारे जितके गुण आणि आचरण आहेत त्यांच्याबरोबर सत शब्द लागत असतो. अर्थात ते सद्गुण आणि सदाचार म्हणविले जातात. जितके काही सद्गुण सदाचार आहेत ते सर्वचे सर्व भगवत स्वरूप आहे. अर्थात ते सर्व भगवंताचेच स्वभाव असतात आणि स्वभाव असल्यानेच त्यांना प्रकृती म्हटले आहे. म्हणून दैवी प्रकृतीचा आश्रय घेणे म्हणजेच भगवंताचाच आश्रय घेणे आहे. जर मनुष्य दैवी गुणांना आपल्या सामर्थ्याने मिळवलेले असे मानतो आणि मी सत्य बोलतो दुसरे सत्य बोलत नाही याप्रमाणे दुसऱ्यापेक्षा आपल्याला विशेष मानतो तेव्हा त्याच्या ठिकाणी या गुणांचा अभिमान उत्पन्न होतो. परंतु या गुणांना केवळ भगवंताचेच गुण मानण्याने आणि भगवत स्वरूप समजून त्यांचा आश्रय घेतल्याने अभिमान उत्पन्न होत नाही. जी माणसे भगवंताला विमुख होऊन उत्पत्ती विनाशशील भोग आणि त्यांच्या संग्रहात लागलेली असतात ती अल्पात्मा आहेत, अर्थात मूर्ख आहेत. परंतु ज्यांनी भगवंताचा आश्रय घेतलेला असतो, ज्यांचा मूर्खपणा नाहीसा झाला आहे आणि ज्यांनी केवळ भगवंताशी आपला संबंध जोडला आहे तर महानाशी संबंध जोडलेला असल्याने सत्य तत्व हेच लक्ष असल्याने ते महात्मा आहेत. भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. मी संपूर्ण प्राण्यांचा आदी आहे आणि अविनाशी आहे. तात्पर्य संसार उत्पन्न झाला नव्हता त्यावेळी मी होतो आणि सर्व संसार लीन होईल त्यावेळीही मी राहिलेला असा मी अनादी अनंत आहे. अनंत ब्रह्मांड, अनंत सृष्टी, अनंत स्थावर जंगम प्राणी माझ्यातच उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात. माझ्याकडूनच त्यांचे पालन होते आणि माझ्यातच लीन होतात. परंतु मी जसाच्या तसा निर्विकार राहत असतो. अर्थात माझ्यात कधी किंचित मात्रही न्यूनता येत नाही. सांसारिक वस्तूंचा हा नियम आहे की एखाद्या वस्तूपासून एखादी वस्तू निर्माण झाली
तर त्या वस्तूत उणीव येते. जसे मातीपासून भांडी निर्माण झाली तर माती कमी होते, सोन्यापासून दागिने बनवल्यावर सोन्यात कमी येते, इत्यादी. परंतु माझ्यापासून अनंत सृष्टी उत्पन्न होऊनही माझ्यात किंचित मात्रही उणीव येत नाही, कारण मी सर्वांचे अव्यय बीज आहे. ज्या मनुष्यांनी मला अनादी आणि अव्यय जाणून घेतले आहे ते अनन्य मनाने माझेच भजन करत असतात. आता अनन्य मनाचा होण्याचे तात्पर्य, त्यांच्या मनात इतरांचा आश्रय नसतो, आधार नसतो, भरवसा नसतो, इतर कोणाचे ठिकाणी आकर्षण नसते आणि केवळ भगवंताविषयी आत्मीयता असते. अशा प्रकारे ते अनन्य मनाने भगवंताचे भजन करत असतात. भगवंताचे भजन कोणत्याही प्रकाराने केले तरी त्यापासून लाभच होतो. परंतु भगवंताची अनन्य होऊन मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत असा संबंध जोडून थोडेही भजन केले गेले तरी त्यापासून पुष्कळ लाभ होतो. कारण आत्मीयतेचा संबंध भावरूप असल्याने, म्हणजे मी त्याचाच असल्याने नित्य निरंतर राहत असतो. परंतु क्रियेचा संबंध नित्य निरंतर राहत नसतो. क्रिया संपतात त्याचा संबंध सुद्धा सुटतो. म्हणून सर्वांचे आदी आणि अविनाशी परमात्मा माझे आहे आणि मी त्यांचा आहे असे ज्याने मानले आहे तो स्वतः आपल्याला भगवंताच्या चरणावर अर्पित करून शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीने मन जे काही शारीरिक, व्यावहारिक, लौकिक, वैदिक, पारमार्थिक कार्य करत असतो ते सर्व भजन रूपाने प्रसन्नतेसाठीच होत असतात. हेच त्याचे अनन्य मनाने भजन करणे आहे. आता ह्याचं वर्णन अनेक ठिकाणी अनन्य मनाने भजन करण्याचं इतर अनेक अध्यायात आलेले आहेत, ते इथे दिलेले आहेत. परिशिष्ट भाग. पूर्व श्लोकात पतनाकडे जाणाऱ्या संसारी माणसांचे वर्णन करून आता त्याहून विलक्षण अशा भगवंताकडे प्रकृष्ट होणाऱ्यांचे वर्णन करतात. दैवी प्रकृतीचा अर्थ आहे भगवंताचा स्वभाव. आसुरी प्रकृतीच्या आश्रित असलेली माणसे भगवंतानाही मानित नाहीत आणि त्यांच्या आज्ञाही मानित नाहीत. परंतु दैवी प्रकृतीच्या आश्रित असलेली माणसे भगवंतानाही मानतात आणि त्यांच्या आज्ञानाही मानतात. ज्ञात्वा भूतादिमव्ययम्, अनंत ब्रह्मांडांचे अविनाशी बीज भगवंतच आहेत. अशा प्रकारे दृढतापूर्वक मानणे हेच भगवंताला आदी आणि अविनाशी जाणणे आहे. दृढ मान्यता ही जाणण्यासारखी असते. भगवान सर्वांचे आदी आणि अविनाशी आहेत. आता ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलेला या श्लोकाबद्दल थोडक्यात वाचते. दैवी संपत्तीचा आश्रय केलेल्या महात्म्यांच्या अंतःकरणात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहत, कारण ते महात्मे पूर्ण वैराग्य असतात. विषय वासना नसते. ते आनंद सागरात बुडून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले असतात. भगवंतावर प्रेम करून त्याच्यातच एकरूप होतात असे माऊलींनी वर्णन केले आहे. तर 14वा श्लोक. आता या श्लोकामध्ये भगवंत भजनाचा प्रकार सांगतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य निरंतर लागलेली माणसे दृढव्रती होऊन लगनपूर्वक साधनेत लागून आणि प्रेमपूर्वक कीर्तन करीत तसेच मला नमस्कार करीत निरंतर माझी उपासना करतात. नित्ययुक्ता, मनुष्य केवळ भगवंताचे ठिकाणीच नित्य निरंतर युक्त राहू शकतो, सांसारिक भोग आणि संग्रहात नव्हे. कारण कधी कधी भोगापासूनही ग्लानी येते आणि संग्रहापासूनही उपरती होत असते. परंतु भगवंताच्या प्राप्तीचा, भगवंताकडे वाटचाल करण्याचा जो एक उद्देश बनलेला असतो, एक दृढ विचार असतो, त्यात कधीही फरक पडत नाही. भगवंताचा अंश असल्याने जीवाचा भगवंताशी अखंड संबंध आहे. मनुष्य जोपर्यंत त्या संबंधाला ओळखत नाही तोपर्यंत तो भगवंताशी विमुख राहत असतो, आपल्याला भगवंतापासून वेगळा म्हणतो. परंतु जेव्हा तो भगवंताशी असलेल्या आपल्या नित्य संबंधाला ओळखून घेतो मग तो भगवंताला सम्मुख होत असतो.
भगवंतापासून वेगळा राहू शकत नाही आणि त्याला भगवंताच्या संबंधाची विस्मृतीही होत नाही. हेच त्याचे नित्ययुक्त राहणे आहे. यतंतश्च, जसे सांसारिक माणसे कुटुंबाचे पालन करत असतात, तर ममतापूर्वक करत असतात, रुपये मिळवतात ते लोभपूर्वक मिळवतात, तसेच भगवंताचे भक्त भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात, तर मनापासून प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न सांसारिक दिसत असले तरीही वास्तविक संसारी नसतात, कारण त्यांच्या संपूर्ण प्रयत्नांचा उद्देश भगवंतच असतात. भक्त्या कीर्तयंतो माम, ते भक्त केव्हा प्रेमाने भगवंताच्या नामाचं कीर्तन करत असतात, केव्हा नामजप करत असतात, केव्हा पाठ करत असतात, केव्हा नित्यकर्म करत असतात, केव्हा भगवंताच्या कथा ऐकवतात, इत्यादी इत्यादी. ते ज्या काही वाणी संबंधी क्रिया करतात त्या सर्व भगवंताचे स्तोत्रच होतात. स्तोत्र आणि सर्वा हिरह नमस्यंतश्च, ते भक्तिपूर्वक भगवंताला नमस्कार करतात. त्यांचे ठिकाणी सद्गुण सदाचार निर्माण होतात. त्यांच्याकडून भगवंताला अनुकूल अशी एखादी क्रिया घडली तर ते भावनेने भगवंताला नमस्कार करतात की हे नाथ, हे सर्व आपल्या कृपेनेच होत आहे. आपल्याविषयी माझी जी अभिरुची आणि तत्परता झाली आहे ती माझ्या प्रयत्नाने नव्हे, म्हणून हे सद्गुण सदाचार ही साधना आपल्या कृपेनेच झाली असे समजून मी तर केवळ आपणाला नमस्कारच करू शकतो. सततम माम उपासते, अशा प्रकारे माझे अनन्य भक्त निरंतर माझीच उपासना करत असतात. निरंतर उपासना करण्याचे तात्पर्य ते कीर्तन नमस्कार इत्यादी शिवाय जे काही खाणे पिणे झोपणे जागणे तसेच व्यापार करणे शेती करणे इत्यादी साधारण क्रिया करत असतात त्या सर्व माझ्यासाठीच करत असतात. त्यांच्या संपूर्ण लौकिक पारमार्थिक क्रिया केवळ माझ्या उद्देशाने माझ्या प्रसन्नतेसाठीच होत असतात. परिशिष्ट भक्त जे काही उच्चारण करतो ते सर्व भगवंताचे कीर्तनच आहे. तो जी काही क्रिया करतो ती सर्व भगवंताची सेवाच आहे. आता या 14व्या श्लोकाचा ज्ञानेश्वरी प्रमाणे अर्थ. हे महात्मे अतिशय निष्ठापूर्वक दृढतेने भगवंताचे भजन कीर्तन नामघोष करतात. भगवंताच्या नामघोषाने जगातील सर्व प्राणी मात्रांचे दुःख निवारण होते व ब्रह्म सुख लाभते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावानी सतत नामस्मरण करतात. नम्र होऊन मानपानाचा विचार न करता भगवंत रूप होऊन उपासना करतात. आता 15वा श्लोक. ज्ञान यज्ञेन चापन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. दुसरे साधक ज्ञानयज्ञाद्वारा एकी भावाने म्हणजे अभेद भावाने माझे पूजन करीत माझी उपासना करतात आणि दुसरेही कित्येक साधक वेगळे मानून चहूबाजूला मुख असणाऱ्या माझ्या विराट रूपाची अर्थात संसाराला माझे विराट रूप मानून सेव्य सेवक भावाने अनेक प्रकारे माझी उपासना करतात. ज्ञानयज्ञेन चापन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन. कित्येक ज्ञानयोगी साधक ज्ञानयज्ञाने अर्थात विवेकपूर्वक असतचा त्याग करून सर्वत्र व्यापक असलेल्या परमात्म तत्वाला आणि आपल्या वास्तविक स्वरूपाला एक मानून माझ्या निर्गुण निराकार स्वरूपाची उपासना करत असतात. या परिवर्तनशील संसाराची कोणती स्वतंत्र सत्ता नसते, कारण हा सर्व संसार पूर्वी अभाव रूपानेच होता आणि आताही अभावात जात आहे. म्हणून हा अभाव रूपीच आहे. ज्यापासून संसार उत्पन्न झाला आहे त्या परमात्म्याच्या सत्तेनेच याची सत्ता प्रतीत होत असते. त्या परमात्म्याशी आपली एकता आहे. अशा प्रकारे त्या परमात्म्याकडे नित्य निरंतर दृष्टी ठेवणे हेच एकी भावाने उपासना करणे आहे. पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. त्याचप्रमाणे कित्येक कर्मयोगी साधक आपल्याला सेवक समजून आणि संपूर्ण संसाराला भगवंताचे विराट रूप समजून आपल्या शरीर इंद्रिये मन बुद्धी इत्यादींच्या
संपूर्ण क्रियेना तसेच पदार्थांना संसाराच्या सेवेसाठी उपयोगात आणत असतात. या सर्वांना सुख कसे मिळेल, सर्वांचे दुःख कसे समाप्त होईल, यांची सेवा कशी करता येईल, अशा विचाराने ते आपल्या तन मन धन इत्यादीने जनता जनार्दनाच्या सेवेमध्येच व्यस्त असतात. भगवत कृपेने त्यांना पूर्णतेची प्राप्ती होत असते. म्हणजे ज्यांना काही सेवा हवी असते, आता समजा आपलं वृद्धत्व येतं, वृद्धाश्रम असतात, तिथे सुद्धा अनेक प्रकारच्या सेवा द्याव्या लागतात. तर काही लोक तिथे जाऊन सेवा देतात, काही अनाथ आश्रमात देतात. अगदी आपण वारकरी संप्रदाय म्हणजे जेव्हा वारी चालू असते तिथे पण आपण पाहतो की अनेक प्रकारचे लोक तिथे, म्हणजे अगदी डॉक्टर असतात, काही केस कापणारे असतात, काही तेल लावून देतात. म्हणजे अशा प्रकारच्या सेवा, म्हणजे ह्या पण भगवत सेवाच आहे. सर्वच साधक स्वतःची रुची, योग्यता आणि श्रद्धा विश्वास यानुसार वेगवेगळ्या साधनांनी ज्या कोणाची उपासना करतात ती भगवंताच्या समग्र रूपाचीच उपासना होते. आता हा 15वा लोक. माऊली म्हणतात, काही भक्त ज्ञानयज्ञाने पूजन करून ऐक्य भावाने भजतात. सर्वांभूती एकच आत्मा आहे असे मानतात. जेव्हा कोठेही कोणतीही वस्तू पाहतात त्यात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही असा त्यांच्या मनाचा निश्चय असतो. आता ह्या सर्व उपासना वेगवेगळ्या आहेत, तर मग सर्व उपासना आपल्या म्हणजे भगवंताच्या कशा होतील यावर पुढील 4 श्लोक आहेत. 16, 17, 18 आणि मला वाटतं 19. अहं क्रतुराहं यज्ञ स्वदाहमहमौषधं यन्त्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निम् अहमुतं पीताहमस्य जगतो माता दाता पितामह वेद्यं पवित्रमोङ्कारं रुक्साम यजुरेव च गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृद प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. क्रतू मीच आहे, यज्ञ मी आहे, स्वधा मी आहे, औषध मी आहे, मंत्र मी आहे, भूत मी आहे, अग्नी मी आहे, अवनरूपी क्रियाही मी आहे, जाणण्यायोग्य पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. या संपूर्ण जगताचा पिता धारण करणारा, माता पितामह, गती भरण पोषण करणारा, प्रभू साक्षी, निवासस्थान, आश्रय, सुहृद, उत्पत्ती, प्रलय, स्थान, निधान आणि अविनाशी बीजही मीच आहे. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहमहम औषधम. जे वैदिक रीतीने केले जाते त्याला क्रतू म्हणतात. ते क्रतू मीच आहे. जे स्मार्त म्हणजे पौराणिक रीतीने केले जाते तो यज्ञ होतो. ज्याला पंचमहायज्ञ इत्यादी स्मार्त कर्म म्हणतात तो यज्ञ मी आहे. पितरांसाठी जे अन्न अर्पण केले जाते त्याला स्वधा म्हणतात. ते स्वधा मीच आहे. त्या क्रतुयज्ञ आणि स्वधासाठी आवश्यक जी साकल्य सामुग्री लागते, अर्थात वनस्पती, कंदमुळे, जौल, आया इत्यादी औषधी आहेत ते औषधही मीच आहे. मंत्रोहम मंत्रोहमेवाज्यम अहम अग्निम अहमत. ज्या मंत्राने क्रतू, यज्ञ आणि स्वधा केले जातात तो मंत्रही मीच आहे. यज्ञ इत्यादीसाठी गायीचे तूप आवश्यक असते ते तूपही मीच आहे. ज्या आहवनीय अग्नीत हवन केले जाते तो अग्निही मीच आहे आणि हवन करण्याची क्रियाही मीच आहे. वेद्यम पवित्रम ओंकार काम यजुरेवच. वेदात सांगितलेला जो विधी आहे त्याला योग्य रीतीने जाणून घेणे वेद्य आहे. तात्पर्य, कामनापूर्तीसाठी अथवा कामना निवृत्तीसाठी वैदिक आणि शास्त्रीय जे काही क्रतू, यज्ञ इत्यादींचे अनुष्ठान केले जाते ते विधी विधानासहित सांगोपांग झाले पाहिजे. म्हणून विधी विधानाला जाणण्यायोग्य सर्व गोष्टी वेद्य म्हटल्या जातात. ते वेद्य माझे स्वरूप आहे. यज्ञ, दान आणि तप या तिन्ही गोष्टी निष्काम पुरुषाला अत्यंत पवित्र करणाऱ्या आहेत. यात निष्काम भावनेने जे हव्य इत्यादी वस्तू खर्च होतात तेही पवित्र होतात आणि यात निष्काम भावनेने जी क्रिया केली जाते ती देखील पवित्र होत असते.
ही पवित्रता माझे स्वरूप आहे. क्रतू यज्ञ इत्यादीचे अनुष्ठान करण्यासाठी ज्या ऋचांचे उच्चारण केले आहे त्या सर्वात प्रथम ओमचे उच्चारण केले जाते. याचे उच्चारण केल्यानेच ऋचा अभिष्ट फल देतात. वेदवादींच्या यज्ञ दान तप इत्यादी सर्व क्रिया ओमचे उच्चारण करून आरंभ होतात. वैदिकांसाठी प्रणवाचे उच्चारण मुख्य आहे, म्हणून भगवंतांनी प्रणवाला आपले स्वरूप म्हटले आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. या जड चेतन स्थावर जंगम इत्यादी संपूर्ण संसाराला मीच उत्पन्न करत असतो आणि वारंवार अवतार घेऊन मीच यांचे रक्षण करत असतो, म्हणून मी पिता आहे. या संसारात सर्व प्रकाराने मीच धारण करतो आणि संपूर्ण संसाराचे जे काही विधान तयार होते त्या विधानाला बनविणाराही मी आहे, म्हणून मी धाता आहे. जीवांना आपल्या कर्मानुसार ज्या ज्या योनीत जशा जशा शरीरांची आवश्यकता पडते त्या त्या योनीत तसतसा शरीरांना उत्पन्न करणारी माता मीच आहे. अर्थात मी संपूर्ण जगताची माता आहे. सृष्टी उत्पन्न करते करते ब्रह्मदेव प्रजेचे पिता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते ब्रह्मदेव माझ्यापासूनच प्रकट होत असतात. या दृष्टीने मी ब्रह्मदेवाचा पिता आणि प्रजेचा पितामह आहे. गतिर्भर्ता प्रभुसाक्षी निवास शरणम सुरुत. प्राण्यांसाठी सर्वोपरी मिळविण्याचे जे तत्व असते ते गती स्वरूपी मीच आहे. संपूर्ण संसाराचा भरण पोषण करणारा भरता आणि संसाराचा मालक प्रभू मीच आहे. सर्व काळात सर्वांना योग्य रीतीने जाणणारा साक्षी मीच आहे. माझेच अंश असल्याने सर्व जीव स्वरूपाने नित्य निरंतर माझ्यातच राहतात, म्हणून मी त्या सर्वांचे निवासस्थान आहे. ज्याचा आश्रय घेतला जातो तो शरण अर्थात शरणागत वत्सल मीच आहे. विनाकारण सर्व प्राण्यांचे हित करणारा सुहृद अर्थात हितैषी मीच आहे. प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. संपूर्ण संसार माझ्यापासून उत्पन्न होत असतो आणि माझ्यातच लीन होत असतो, म्हणून मी प्रभव आणि प्रलय आहे. अर्थात मीच संसाराचे निमित्त कारण आणि उपादान कारण आहे. महाप्रलय झाल्यावर प्रकृतीसह संपूर्ण संसार माझ्यात राहतो, म्हणून मी संसाराचे स्थान आहे. संसाराची मग सर्ग अवस्था असो अथवा प्रलय अवस्था असो, त्या सर्व अवस्थेत प्रकृती संसार जीव तसेच जे काही पाहणे ऐकणे समजण्यात येते ते सर्व माझ्यातच राहते, म्हणून मी निधान आहे. परिशिष्ट भाव नाही, त्याच्या आधी अव्यय बीजाचे. सांसारिक बीज तर वृक्षापासून उत्पन्न होत असते आणि वृक्षाला उत्पन्न करून नष्ट होत असते, परंतु हे दोन्ही दोष माझ्यात नाहीत. मी अनादि अनंत अर्थात उत्पन्न होणारा नव्हे आणि अनंत सृष्टी उत्पन्न करूनही जशाचा तसाच राहत असतो, म्हणून मी अव्यय बीज आहे. परिशिष्ट भाव. जसे ज्ञानाच्या दृष्टीने गुणच गुणात वर्तत आहेत, तसेच भक्तीच्या दृष्टीने भगवंताची वस्तूच भगवंताला अर्पित होत आहे. जसे कोणी गंगाजलाने गंगेचे पूजन करावे, दिव्याने सूर्याचे पूजन करावे, पुष्पाने पृथ्वीचे पूजन करावे, तसेच भगवंताच्या वस्तूने भगवंताचीच पूजा होत आहे. वास्तविक पाहिले तर पूज्यही भगवंत आहेत, पूजेची सामुग्रीही भगवंत आहेत, पूजाही भगवंत आहे आणि पूजकही भगवंत आहेत. तात्पर्य हे आहे की सांसारिक बीजे तर उत्पन्न होऊन नष्ट होतात, परंतु भगवंत रूपी अविनाशी बीज आधी मध्य आणि अंती जसेच्या तसे राहते, म्हणून वर्तमानात संसार रूपाने भगवंत आहेत. भगवंताशिवाय काही नाही. 16, 17, 18 वाचते. यज्ञ पितरांना अर्पण केलेले स्वधा नामक अन्न, मनुष्याचे अन्न, मंत्र, होमद्रव्य, अग्नी व हवनही मीच आहे. 17वा श्लोक.
माता मीच पिता मीच असे भगवंत म्हणतात, तेव्हा माऊलीने त्यांना अर्धनारी नटेश्वर प्रमाणे म्हटले आहे. पवित्र ओंकार मीच आहे, त्यापासून उत्पन्न झालेले वेद, यजु, ऋग्वेद, सामवेद सर्व मीच आहे. 18वा, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय माझ्यामुळे होते. जग भगवंतात व भगवंत जगात भरलेले आहेत. शरण आलेल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारा मी प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणांनी एक असून प्राणी मात्रात प्राणरूपाने राहतो. आता 19वा, तपाम्यहमहं वर्षं निगृणाम्यसृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. हे अर्जुन, संसाराच्या हितासाठी मी सूर्यरूपाने तापतो, मी जल ग्रहण करतो आणि मग मी त्या जलाचा पाऊस रूपाने वर्षाव करतो. अमृत आणि मृत्यू तसेच सत व असत सुद्धा मीच आहे. तपाम्यहमहं वर्षं निगृणाम्यसृजामि च. पृथ्वीवर जे काही अशुद्ध घाणयुक्त वस्तू आहेत, ज्यापासून रोग उत्पन्न होतात, ज्यांचे शोषण करून प्राण्यांना निरोगी करण्यासाठी, अर्थात औषधी कंदमुळात जो विषारी भाग असतो त्याचे शोषण करण्यासाठी, आणि पृथ्वीचा जो पाण्याचा भाग आहे ज्यामुळे अपवित्रता होत असते ती नष्ट करण्यासाठी मीच सूर्यरूपाने तापतो. सूर्यरूपाने त्या सर्व पाण्याच्या भागाचे शोषण करून आणि त्या पाण्याला शुद्ध तसेच गोड करून योग्य वेळी पावसाच्या रूपाने संपूर्ण प्राण्यांच्या हितासाठी वर्षाव करतो. त्यामुळे सर्व प्राण्यांचे जीवन चालते. अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. मीच अमृत आणि मीच मृत्यू आहे. अर्थात सर्व जीवांचे प्राण धारण करून जिवंत राहणे म्हणजेच न मरणे आणि संपूर्ण जीवांच्या शरीर व प्राण यांचा वियोग करणे म्हणजे मरणे देखील मीच आहे. आणखी काय सांगू? सत असत, नित्य अनित्य, कार्य कारण रूपाने जे काही आहे ते सर्व मीच आहे. तात्पर्य जसे महात्म्यांच्या दृष्टीने सर्व काही वासुदेवच भगवत स्वरूप आहे, वासुदेव सर्व, तसेच भगवंताच्या दृष्टीत सत असत कार्यकारण सर्व काही भगवंतच आहेत. परंतु सांसारिक लोकांच्या दृष्टीत सर्व काही परस्पर विरुद्ध दिसते. जसे जगणे आणि मरणे वेगवेगळे दिसते, उत्पत्ती आणि विनाश वेगवेगळा दिसतो, स्थूल आणि सूक्ष्म वेगवेगळे दिसते, सत्व रजतम हे तिन्ही गुण वेगवेगळे दिसतात, पाणी आणि बर्फ वेगवेगळे दिसतात, परंतु स्वाभाविक संसार रूपाने भगवंतच प्रकट झाल्याने, भगवंतच बनलेले असल्यामुळे सर्व काही भगवत स्वरूपच आहे. भगवंताशिवाय त्यांची स्वतंत्र सत्ता नाही. जसे सुतापासून बनविलेल्या वस्त्रात केवळ सूतच सूत असते, तसे वस्तू, क्रिया, पदार्थ इत्यादी सर्व काही केवळ भगवंतच भगवंत आहेत. सदसच्चाहम अर्जुन. संसारात सत आणि असत शिवाय दुसरे काही नाही. संसार असत आहे आणि त्यात राहणे परमात्म तत्व सत आहे. शरीर असत आहे आणि त्यात राहणारा जीवात्मा सत आहे. शरीर आणि संसार परिवर्तनशील आहेत, जीवात्मा आणि परमात्मा अपरिवर्तनशील आहेत. शरीर आणि संसार नाशवान आहेत, जीवात्मा आणि परमात्मा अविनाशी आहेत. भगवंत म्हणतात की परिवर्तनशील सुद्धा मी आहे आणि अपरिवर्तनशीलही मी आहे, नाशवान अशी मी आहे. तात्पर्य हे आहे की सर्व काही भगवंतच आहे, भगवंताशिवाय दुसरे काही नाही. संबंध. जगताची रचना तसेच विविध परिवर्तन माझ्या अध्यक्षतेखालीच होत असते, परंतु माझ्या या प्रभावाला न जाणून घेणारे मूर्ख लोक आसुरी, राक्षसी आणि मोहिनी प्रकृतीचा आश्रय घेऊन माझी अवज्ञा करतात, म्हणून ते पतनाकडे जातात. जे भक्त माझ्या प्रभावाला जाणून घेतात ते माझ्या दैवी गुणांचा आश्रय घेऊन अनन्य मनाने माझी निरनिराळ्या रूपाने उपासना करतात, म्हणून त्यांना सत असत सर्व काही एक परमात्मा आहे असा यथार्थ अनुभव होतो.
परंतु ज्यांच्या अंतःकरणात सांसारिक भोग आणि संग्रहाची कामना असते, ते वास्तविक तत्वाला जाणत नाही व भगवंताशी विमुख होऊन स्वर्गादी लोकातील भोगांच्या प्राप्तीसाठी सकाम भावनेने यज्ञादी अनुष्ठान करत असतात. म्हणून ते अवागमनाला प्राप्त होतात. याचे वर्णन 20व्या श्लोकात आले. परंतु मी 19व्या श्लोकाचं वाचायचं राहील ते वाचते. म्हणजे माऊलीने सांगितलेलं, मी सूर्याच्या रूपाने जग कोरडे करतो व इंद्राच्या रूपाने पाऊस पाडतो. मीच मृत्यू, मीच अमृत, जन्मणारी व मरणारी रूपे माझीच आहेत. परंतु अज्ञानामुळे मनुष्याला ते समजत नाही. अन्नाकरिता धावणाऱ्या आंधळ्याला चिंतामणी सापडला असता तो पायाने दूर लोटतो. म्हणूनच ज्ञानाशिवाय होणारी कर्मे व्यर्थ आहेत. आता 20वा श्लोक. त्रैविद्यामां सोमपापूत पापा यज्ञोरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. तिन्ही वेदात सांगितलेली सकाम अनुष्ठाने करणारी, सोमरस पान करणारी पापरहित माणसे यज्ञांद्वारा माझे पूजन करून स्वर्ग प्राप्तीची प्रार्थना करतात. ती पुण्यांची ती पुण्यांचे फलस्वरूपी पवित्र इंद्रलोक प्राप्त करून स्वर्गातील देवांच्या दिव्य भोगांना भोगतात. त्रैविद्यामाम सोमपा. संसारी माणसे बहुधा येथील भोगातच रममाण असतात. त्यातही जे विशेष बुद्धिमान म्हणविले जातात, त्यांच्या अंतःकरणातही उत्पत्ती विनाशशील वस्तूंचे महत्व असल्या कारणाने, म्हणजे बुद्धिमान मनुष्यांचे यांनी सांगितले, जेव्हा ते ऋक्, साम आणि यजु या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे आणि त्यांच्या फलाच्या वर्णन ऐकतात, तेव्हा ते येथील भोगांची फारशी पर्वा न करता स्वर्गाच्या भोगाविषयीच्या लालसेत पडतात आणि स्वर्ग प्राप्तीसाठी वेदात सांगितलेल्या यज्ञांच्या अनुष्ठानास लागतात. अशा मनुष्यासाठीच येथे त्रैविद्या हा पद आले आहे. सोमलता अथवा सोमवल्ली नावाची एक वेली असते. त्याच्या संबंधात शास्त्रात असा विषय येतो की ज्याप्रमाणे शुक्ल पक्षात चंद्राची एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला कला पूर्ण होतात आणि कृष्ण पक्षात प्रत्येक दिवशी एक एक कला क्षीण होऊन अमावास्येला पूर्ण कला क्षीण होतात, त्याचप्रमाणे या सोमलतेलाही शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी एक एक पान निघत पौर्णिमेला 15 पाने होतात. कृष्ण पक्षात एक एक पान गळत जाऊन अमावास्येला पूर्ण पाने गळून जातात. त्या सोमलतेच्या रसाला सोमरस म्हणतात. यज्ञ करणारे त्या सोमरसाला वैदिक मंत्राने अभिमंत्रित करून पितात, म्हणून त्यांना सोमपाहा म्हटले आहे. स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने स्वर्गाचे अधिपती इंद्राची स्तुती करणे आणि त्या इंद्रापासून स्वर्गाची याचना करणे या दोन्हीचे नाव प्रार्थना आहे. वैदिक आणि पौराणिक विधानाने केल्या गेलेल्या सकाम यज्ञाने इंद्राचे पूजन करणे आणि प्रार्थना करण्याचे फलस्वरूपी म्हणून ते लोक स्वर्गात जाऊन देवांच्या दिव्य भोगांना भोगतात. ते दिव्य भोग मनुष्य लोकाच्या भोगापेक्षा फार विलक्षण असतात. तेथे ते दिव्य शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5ही विषयांचा भोग घेतात. याशिवाय दिव्य नंदनवन इत्यादी फिरणे, सुख आराम घेणे, आदर सत्कार मिळवणे, महत्व प्राप्त होणे इत्यादी भोगांनाही भोगतात. येथे अशा माणसांचे वर्णन आले आहे ज्याच्या अंतःकरणात संसाराची सत्ता आणि महत्ता बसलेली आहे आणि जे भगवंताची अविधीपूर्वक उपासना करणारे आहेत. आता ज्ञानेश्वर महाराजांनी हा 20व्या श्लोकाबद्दल, हे लोक स्वर्ग प्राप्तीसाठी तिन्ही वेदांचे ज्ञान प्राप्त करून यज्ञ करून भगवंताचे पूजन करतात. त्यांना परमात्म्याची प्राप्ती नको असते. ते पुण्य असेपर्यंत स्वर्ग सुख भोगतात, परंतु पुण्य संपले की परत येतात. 21वा श्लोक. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते त्या विशाल स्वर्गलोकाला भोगून पुण्य क्षीण झाल्यावर मृत्यू लोकात येतात. अशा प्रकारे तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम धर्माचा
आश्रय ठेवून भोगांची कामना करणारी माणसे आवागमनाला प्राप्त होतात. ते त्वं भुक्त्वा. स्वर्गलोक ही विशाल विस्तृत आहे. तेथील आयुष्य देखील खूप अधिक असते आणि तेथील भोग सामुग्री खूप असते. म्हणून इंद्रलोकाला विशाल म्हटले आहे. स्वर्ग प्राप्ती इच्छिणारे भगवंताचाही आश्रय घेत नाहीत किंवा भगवत प्राप्तीच्या साधनाचाही आश्रय घेत नाहीत. ते तर केवळ तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम धर्माचाच आश्रय घेतात. म्हणून त्यांना त्रयी धर्माचे शरण म्हटले आहे. गतागतम. त्याचा अर्थ जाणे आणि येणे असा आहे. सकाम अनुष्ठान करणारे स्वर्गाला प्राप्त करून देणाऱ्या ज्या पुण्याच्या बळावर स्वर्गात जातात ते पुण्य समाप्त होताच पुन्हा मृत्यू लोकात परत येतात. अशा प्रकारे रहाड गाडग्याप्रमाणे पुन्हा पुन्हा सकाम शुभ कर्म करून स्वर्गात जाणे आणि पुन्हा मृत्यू लोकात येणे असे चक्र चालूच राहते. या चक्रातून ते कधी सुटूच शकत नाहीत. ते जे त्रयी धर्माचा आश्रय घेतात त्यांना तर देवाची प्रार्थना याचना करावी लागते, परंतु जे केवळ माझाच आश्रय घेतात त्यांना योगक्षेमासाठी मनात चिंता संकल्प अथवा याचना करावी लागत नाही. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य भक्त माझे चिंतन करीत चांगल्या प्रकारे उपासना करतात, निरंतर लागलेल्या त्या भक्तांचा योगक्षेम प्राप्ती आणि मी वहन करतो. हा श्लोक म्हणजे सगळ्यांना जवळजवळ माहीतच आहे. LIC मध्ये LICचं ते वाक्यच आहे की योगक्षेम वहाम्यहम्. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते. जे काही पाहणे, ऐकणे आणि समजण्यात येत आहे ते सर्वचे सर्व भगवंताचे स्वरूपच आहे आणि त्यात जे परिवर्तन तसेच क्रिया होत आहे ती सर्वची सर्व भगवंताची लीला आहे असे जे दृढतेने मानतात समजतात त्यांची मग भगवंताशिवाय कुठेही महत्व बुद्धी राहत नाही. ते भगवंताचे ठिकाणीच मग्न असतात म्हणून ते अनन्य आहेत. केवळ भगवंताविषयीच महत्ता आणि प्रियता असल्यामुळे त्यांच्याकडून आपोआप भगवंताचे चिंतन होत असते. अनन्य हा म्हणण्याचा दुसरा भाव असा आहे की त्यांचे साधन आणि साध्य केवळ भगवंतच असतात. अर्थात केवळ भगवंतालाच शरण जायचे आहे, त्यांचेच चिंतन करायचे आहे, त्यांचीच उपासना करायची आहे, त्यांनाच प्राप्त करून घ्यायचे आहे असा त्यांचा दृढ भाव असतो. भगवंताशिवाय इतर कोणाविषयी भाव नसतो, कारण भगवंताशिवाय इतर सर्व नाशवान आहे. म्हणून त्यांच्या मनात भगवंताशिवाय इतर कोणतीही इच्छा नसते. आपल्या जीवन निर्वाहाचीही इच्छा नसते. म्हणून ते अनन्य आहेत. ते खाणे पिणे चालणे फिरणे बोलणे चालणे व्यवहार करणे इत्यादी जी काही कामे करत असतात ती सर्व भगवंताची उपासना आहे, कारण ते सर्व काम भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच ते करत असतात. तेषां नित्याभियुक्ताना जो अनन्य होऊन भगवंताचे चिंतन करत असतो आणि भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच सर्व कामे करत असतो ते त्यांच्यासाठी येते नित्य नित्याभियुक्ताना हे पद आले आहे. त्याला दुसऱ्या शब्दात असे समजा की ते संसाराची विन्मुख झाले ही त्यांची अनन्यता आहे. ते केवळ भगवंताला सम्मुख झाले हे त्यांचे चिंतन आहे आणि सक्रिय अक्रिय सर्व अवस्थेत भगवत सेवा परायण झाले ही त्यांची उपासना आहे. त्या तिन्ही गोष्टी ज्यांच्या ठिकाणी असतात ते नित्याभियुक्त असतात. योगक्षेमं वहाम्यहम्. अप्राप्त वस्तूची प्राप्ती करून देणे आणि योग आहे आणि प्राप्त सामुग्रीचे रक्षण करणे क्षेम आहे. भगवंत म्हणतात मी माझ्या ठिकाणी नित्य निरंतर मन असलेल्या भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. वास्तविक पाहिले तर अप्राप्त वस्तूची प्राप्ती करून देण्यातही योग चालवणे आणि प्राप्ती न करून देण्यातही योग चालवणे आहे. कारण भगवंत तर आपल्या भक्ताचे हित पाहतात आणि तेच काम करतात.
ज्यात भक्ताचे हित होत असेल त्याप्रमाणे प्राप्त वस्तूचे रक्षण करण्यातही क्षेम चालविणे आहे आणि रक्षण न करण्यातही क्षेम चालवणे आहे. जर भक्ताची भक्ती वाढत असेल, त्याचे कल्याण होत असेल, तर भगवंत प्राप्ताचे रक्षण करतील, कारण त्यातच त्याचे क्षेम आहे. जर प्राप्ताचे रक्षण करण्याने त्याची भक्ती वाढत नसेल, त्याचे हित होत नसेल, तर भगवंत त्या प्राप्त वस्तूला नष्ट करतील, कारण नष्ट करण्यातच त्याचे क्षेम असते. म्हणून भगवंताचे भक्त अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितीत परम प्रसन्न राहतात. भगवंतावर निर्भर राहिल्याने त्यांचा असा दृढ विश्वास होतो की जी कोणती परिस्थिती येत असते ती भगवंतानेच पाठवलेली असते. म्हणून अनुकूल परिस्थिती योग्य आहे आणि प्रतिकूल परिस्थिती अयोग्य आहे असा त्यांचा भाव समाप्त होतो. त्यांचा असा भाव राहतो की भगवंतानी जे केले आहे ते योग्य आहे आणि भगवंतानी जे केले नाही तेही योग्य आहे, त्यातच आमचे कल्याण आहे. वास्तविक तर योग भगवंताच्या संबंधाला म्हणतात आणि क्षेम जीवाच्या कल्याणाला म्हणतात. या दृष्टीने भगवंत भक्ताच्या संबंधाला आपल्याशी दृढ करतात, हा भक्ताचा योग झाला, आणि भक्ताच्या कल्याणाविषयी प्रयत्न करतात, हे भक्ताचे क्षेम झाले. याच विषयाला अनुसरून दुसऱ्या अध्यायाच्या 45व्या श्लोकात भगवंतानी अर्जुनाला आज्ञा दिली की तू निर्योग क्षेम होऊन जा, अर्थात तू योग आणि क्षेम संबंधी कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस. वहाम्यहम, जे तात्पर्य जसे लहान मुलासाठी आई एखाद्या वस्तूची आवश्यकता समजते तेव्हा ती मोठ्या प्रसन्नतेने आणि उत्साहाने स्वतः ती वस्तू आणून देते, तसेच माझ्यात निरंतर मग्न झालेल्या भक्तासाठी एखाद्या वस्तूची आवश्यकता मला वाटली तर ती वस्तू मी स्वतः वाहून आणतो, अर्थात भक्तांचे सर्व काम मी स्वतः करतो. भगवंत येथे पूर्व श्लोकात वर्णित वैदिक सकाम माणसे आणि पुढील श्लोकात वर्णित अन्य देवांच्या उपासकांपेक्षा आपल्या भक्तांची विशेषता वर्णन करतात. भगवंताचे अनन्य भक्त तर पूर्व श्लोकात वर्णित स्वर्ग लोकालाही मानत नाहीत आणि पुढील श्लोकात वर्णित अन्य देवांनाही मानत नाहीत. इंद्रादींची उपासना करणाऱ्यांना तर कामनेनुसार सीमित फल प्राप्त होते, परंतु भगवंताची उपासना करणाऱ्यांना असीम फल प्राप्त होते. अनन्य भक्त ते आहेत ज्यांच्या दृष्टीत एका भगवंताशिवाय दुसऱ्याची सत्ता नसते. योगक्षेमं वहाम्यहम, भगवंत साधकाला त्याच्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री प्राप्त करून देतात आणि प्राप्त असलेल्या साधन सामुग्रीचे रक्षण करतात. हेच भगवंताचे योगक्षेम वहन करणे आहे. जरी भगवंत सर्व साधकांचा योगक्षेम वहन करतात, तरी अनन्य भक्तांचा योगक्षेम विशेष रूपाने वहन करतात. जसे आवडत्या मुलाचे पालन माता स्वतः करते, नोकराकडून करवित नाही. जसे भक्ताला भगवंताच्या सेवेत आनंद येतो, तसेच भगवंतालाही भक्ताच्या सेवेत आनंद येतो. 22वा श्लोक. ज्यांना माऊलींच्या कडून ते वाचन म्हणजे ज्ञानेश्वरीतून घेतलंय ते 22वा श्लोक. ज्यांना माझ्या वाचून दुसरे काही सुचत नाही, एकनिष्ठ अंतःकरणाने माझे चिंतन सेवा करतात, त्यांची मी सेवा करतो, त्यांचे इच्छित पूर्ण करतो, जे त्यांना दिलेले असते त्याचे रक्षण करतो, योगक्षेम करतो. आता भगवंत अन्य देवांच्या उपासनेविषयी या पुढील श्लोकात सांगत आहेत. 23वा श्लोक. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हे कुंतीनंदन, जे कोणी भक्त श्रद्धापूर्वक अन्य देवांचे पूजन करतात तेही माझेच पूजन करतात, परंतु अविधीपूर्वक अर्थात देवांना माझ्याहून वेगळे मानतात. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः, देवांच्या ज्या भक्तांना सर्व काही मीच आहे
हे समजले नाही आणि ज्यांची श्रद्धा इतर देवांवर असते ते त्या देवाची श्रद्धेने पूजा करतात. ते देवांना माझ्यापासून वेगळे आणि श्रेष्ठ मानून आपापल्या श्रद्धा भक्तीनुसार आपापल्या इष्ट देवांच्या नियमांना धारण करतात. या देवतेच्या कृपेनेच आपल्याला सर्व काही मिळेल असे समजून नित्य निरंतर देवांच्या सेवे पूजेतच व्यस्त राहतात. तेपि मामेव कौंतेय यजन्त्य विधिपूर्वकम. देवांचे पूजन करणारे वास्तविक माझेच पूजन करत असतात, कारण तत्वदृष्टीने माझ्याशिवाय दुसरे काही नाही. माझ्यापासून वेगळी त्या देवांची सत्ताच नाही, ती माझीच स्वरूपे आहेत. म्हणून त्यांच्याकडून केले गेलेले देवांचे पूजन ही वास्तविक माझेच पूजन आहे, परंतु आहे अविधीपूर्वक. अविधीपूर्वक म्हणण्याचा अर्थ असा की पूजन सामुग्री कशी असावी, त्यांचे मंत्र कसे असावेत, त्यांचे पूजन कसे केले जावे इत्यादी विधींचे त्यांना ज्ञान नसते. याचा अर्थ असा की मला त्या देवांपेक्षा वेगळे समजणे. जसे कामनेमुळे ज्ञान झाकले जाते गेल्याने ते देवांना शरण जातात, तसेच येथे माझ्याहून वेगळी अशी देवांची स्वतंत्र सत्ता मानून जे देवांचे पूजन करणे आहे हेच अविधीपूर्वक पूजन करणे आहे. या श्लोकाचा निष्कर्ष असा निघाला की आपल्या ठिकाणी थोडीही कामना नसावी आणि उपास्यामध्ये भगवत बुद्धी असावी, तर आपापल्या रुचीनुसार कोणत्याही प्राण्याला, मनुष्याला आणि कोणत्याही देवांना आपले उपास्य मानून त्यांची पूजा केली गेली तर ते सर्व भगवंताचेच पूजन होईल आणि त्याचे फल भगवंताची प्राप्ती होईल. आणि आपल्यात किंचित मात्र कामना आली, उपास्य रूपात साक्षात भगवंत असले तरी तो अर्थार्थी, आर्त इत्यादी भक्तांच्या श्रेणीत बसे, ज्यांना भगवंतांनी उदार म्हटले आहे. 23वा श्लोक. काही लोक मी सर्वव्यापी आहे असे न मानता इतर देवतांची पूजा करतात, परंतु ती माझीच पूजा असते. परंतु ते लोक योग्य रीतीने करत नाहीत. जसे वृक्षांच्या शाखा पाने एकाच बीजापासून उत्पन्न झाली तरी पाणी मुळाशीच घालावे लागते, त्यांची पूजा अविधीपूर्वक असते. एक सेकंद. हा, 26वा श्लोक. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मां विजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. कारण संपूर्ण यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी ही मीच आहे, परंतु ते मला तत्वाने जाणत नाहीत, त्यामुळेच त्यांचे पतन होते. अहम सर्व यज्ञानां शास्त्रज्ञानानुसार शास्त्रज्ञानुसार मनुष्य यज्ञ, दान, तप, तीर्थ इत्यादी जितकी शुभ कर्म शास्त्राज्ञेनुसार करतात, तसेच आपल्या वर्णाश्रमाच्या मर्यादेनुसार जितकी व्यावहारिक आणि शारीरिक कर्तव्य कर्म करतात, त्या सर्व कर्मांचा भोक्ता अर्थात फलभागी मी आहे. कारण वेदात, शास्त्रात, पुराणात, स्मृती ग्रंथात प्राण्यांसाठी शुभ कर्माचे जे विधान केले गेले आहे ते विधान सर्व मीच बनवलेले आहे आणि मला देण्यासाठीच बनविलेले आहे. त्यामुळे हे प्राणी संपूर्ण कर्तव्य कर्मापासून आणि त्यांच्या फलापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहावे. कधी आपल्या स्वरूपापासून ते च्युत म्हणजे वेगळे होऊ नये आणि अनन्य भावाने केवळ माझ्याच भक्ती मार्गात लागून राहावे. म्हणून त्या संपूर्ण शुभ कर्मांचा आणि व्यावहारिक तसेच शारीरिक कर्तव्य कर्माचा भोक्ता मीच आहे. जसे संपूर्ण यज्ञांचा भोक्ता मीच आहे, तसेच संपूर्ण संसाराचा अर्थात संपूर्ण लोक, पदार्थ, व्यक्ती, घटना, परिस्थिती, क्रिया आणि प्राण्यांचे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादींचा मालकही मीच आहे. कारण आपल्या प्रसन्नतेसाठीच मी आपल्यातूनच या संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे. म्हणून या सर्वांची रचना करणारा असल्याने यांचा मालक मीच आहे.
विशेष गोष्ट, भगवंताचा भोक्ता बनणे म्हणजे काय? भगवंतांनी म्हटले आहे की महात्म्यांच्या दृष्टीत सर्व काही वासुदेवच आहे आणि माझ्या दृष्टीतही सत असत सर्व काही मीच आहे. जर सर्व काही मीच आहे, तर जो कोणी ज्या देवाच्या पुष्टीसाठी यज्ञ करतो त्या यज्ञाद्वारा देवरूपात माझीच पुष्टी होत असते. जो कोणी एखाद्याला दान देत असेल तर ते दान घेणाऱ्याच्या रूपात माझाच अभाव दूर होत असतो. त्यामुळे माझीच सहाय्यता होते. कोणी तप करत असेल तर त्या तपाने तपस्वीच्या रूपात मलाच सुख शांती मिळत असते. कोणी एखाद्याला भोजन घालत असेल तर त्या भोजनाने प्राण्याच्या रूपात माझीच तृप्ती होत असते. कारण सर्वांठाई भगवंत आहेत म्हणून भगवंत म्हणतात त्या भोजनाने प्राण्याच्या रूपात माझीच तृप्ती होत असे. कोणी शौच स्नान करतो तर त्यामुळे त्या मनुष्याच्या रूपात मलाच प्रसन्नता होते. आणि कोणी रोपांना झाडांना खत आणि पाणी देतो तर ते खत आणि पाणी झाड आणि रोपट्याच्या रूपात मलाच मिळते. त्यामुळे माझीच पुष्टी होते. कोणी एखाद्या दीनदुःखी रोगी यांची तन मन धनाने सेवा करतो तर ती सेवा माझीच होते. कारण एखाद्या वैद्य डॉक्टर एखाद्या रोग्याचा इलाज करतो तर तो इलाज माझाच होतो. कोणी कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकतो, कबुतरांना दाणे टाकतो, गायींची सेवा करतो, भुकेल्याला अन्न देतो, तहानलेल्या पाणी पाजतो, तर त्या सर्व रूपात माझीच सेवा होत असते. त्या सर्व वस्तूंना मी ग्रहण करीत असतो. जसे कोणी एखाद्या मनुष्याची सेवा करतो, त्याच्या एखाद्या अंगाची सेवा करतो, त्याच्या कुटुंबाची सेवा करतो, तर ती सर्व सेवा त्या मनुष्याचीच होत असते. तसेच मनुष्य ज्याची सेवा करेल, ज्याची ज्याची सहाय्यता करेल, ती सेवा आणि सहाय्यता मलाच मिळत असते. कारण माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही, मीच अनेक रूपात प्रकट झालो आहे. तात्पर्य, अनेक रूपात सर्व काही ग्रहण करणे हेच भगवंताचे भोक्ता बनणे आहे. भगवंताचे मालक बनणे म्हणजे काय? भगवत तत्वाला जाणून घेणाऱ्या भक्तांच्या दृष्टीत अपर आणि पराप्रकृती रूपी संपूर्ण संसाराचे मालक भगवंतच आहेत. संपूर्ण संसारावर त्यांचाच अधिकार आहे. सृष्टीची रचना करोत अथवा न करोत, संसाराची स्थिती ठेवत अथवा न ठेवत, प्रलय करोत अथवा न करोत, प्राण्यांना वाटेल तेथे ठेवत, त्यांचे वाटेल तसे संचालन करोत, त्यांचा वाटेल तसा उपभोग करोत, आपल्या मर्जीनुसार वाटेल तसे परिवर्तन करोत इत्यादी संपूर्ण परिवर्धन करण्यात भगवंत पूर्ण स्वतंत्र आहेत. तसेच भगवंत संपूर्ण संसाराचे परिवर्धन करण्यात संपूर्णपणे स्वतंत्र आहेत. भगवंताची ही स्वतंत्रता वास्तविक आहे. हेच भगवंताचे मालक बनणे आहे. न तू मामविजानन्ति तत्त्वेनातश्च ते. वास्तविक सत आणि असत असत जड चेतन इत्यादी सर्व काही मीच आहे. म्हणून जी काही कर्तव्य कर्म केली जातात त्या कर्मांचा आणि त्यांच्या फलांचा भोक्ता मीच आहे. तसेच संपूर्ण सामुग्रीचा मालकही मीच आहे. परंतु जी माणसे या तत्वाला जाणून घेत नाहीत ती तर तसेच समजतात की आपण ज्या कोणाला जे काही देतो, जेवू घालतो, पाणी पाजतो ते सर्व त्या त्या प्राण्यालाच मिळते. जसे आपण यज्ञ करतो तर यज्ञाचे भोक्ते देव बनतात. दान देतो तर दानाचा भोक्ता तो घेणारा होतो. कुत्र्याला भाकरी आणि गाईला चारा टाकतो तर त्या भाकरीचे आणि चाऱ्याचे भोक्ता कुत्रा आणि गाय म्हणतात. आपण भोजन करतो तर भोजनाचं भोक्ता आपण स्वतः बनतो इत्यादी इत्यादी. तात्पर्य, ते सर्व रूपात मला न मानता इतरांनाच मानतात. त्यामुळे त्यांचे पतन होते. म्हणून मनुष्याने इतर कोणाला भोक्ता आणि मालक न मानता केवळ मलाच भोक्ता आणि मालक म्हणावे. अर्थात जी काही वस्तू दिली जाते तिला माझीच समजून मलाच अर्पण करावी. दुसरा भाव असा आहे की मनुष्याजवळ जे काही भोग आणि ऐश्वर आहे ते सर्व माझेच आहे आणि माझ्याच विराट रूपी संसाराच्या सेवेसाठी आहे. परंतु भोग आणि ऐश्वर्यात आसक्त असलेली माणसे त्या तत्वाला न जाणून घेतल्यामुळे त्या भोगाला आणि ऐश्वर्याला आपले आणि आपल्यासाठी मानतात. त्यामुळे ते हेच समजतात की या सर्व वस्तू आपल्या उपभोगात येणाऱ्या आहेत
आणि आपण त्यांचे अधिपती आणि मालक आहोत. परंतु वास्तविक ते वस्तूंचे गुलाम होतात. ते जितके त्या वस्तूंना आपले आणि आपल्यासाठी मानतात तितकेच त्यांच्या पराधीन होतात. मग ते त्या वस्तूंच्या चांगल्या वाईट स्थितीला आपली चांगली वाईट स्थिती मानतात, म्हणून त्यांचे पतन होते. तात्पर्य, मला संपूर्ण यज्ञांचा भोक्ता आणि मालक जाणून घेतल्याने मुक्ती मिळते आणि असे जाणून न घेतल्याने पतन होते. पदाचे तात्पर्य, भगवंताला प्राप्त करून न घेतल्याने त्यांचे पतन होते. ते शुभ कर्म करून जरी ते उच्च लोकात गेले तरी त्यांचे पतन होते, कारण तेथून त्यांना पुन्हा परत यावे लागते. ते अवागमनाला प्राप्त होत राहतात, मुक्त होऊ शकत नाही. थांबायचं का ताई? हा, थांबूया का? तेच हो, म्हटलं, 24 चालेल झाले. चालेल चालेल. हा, 24व्याचा यातला अर्थ वाचते. हो. हा, सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी मी आहे. अज्ञानी लोक मला सोडून इतर देवांना भजतात. त्यांच्या ठिकाणी जी असते इच्छा असतो तेथे जाऊन मला प्राप्त होत नाही. कोण बोलतंय? काही 24 झाले, 24 पर्यंत आता आपण पूर्ण केले. बर बर, म्हणजे 12 ते 12, 24. काल 12 पण हा झाले. हा, हो हो. आणि मग उद्या सगळं होईल. उद्या उरलेल्या होतील सर्व, कारण 32 आहेत ना टोटल. हो हो, चालेल. तुम्ही वाचा थोडं, तुम्ही लिहिलेलं असेल ना आज. हा, तेच वाचलं मी, प्रत्येक श्लोकानंतर वाचलंय. नाही बर, ताई, 34 आहेत हा. टोटल टोटल 34 आहे त्याच्यामध्ये श्लोक. हा, म्हणजे उरलेले उद्या. होऊन आता जातील. 25 झालेत ना. हा. होतील उद्या. हो हो, 24 झालेत आता. अर्जुन 24 तुम्ही 10 वाचायचे होतील. आहेत? हो, उद्या होतील. उद्या होऊन जातात पूर्ण. होतील होतील. बर. ताई, एकदम बराबर नाही ना होत आहे, कारण की वाचनच आहे ना. नाही 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 ताई, नाही ना. व्यवस्थित आहे. हा, हा तसा काही प्रश्न नाही हा, ताई. म्हणजे उद्या मग हे पूर्ण झालं ना की हम्म. परवा मग वंदना ताईंना वगैरे बोलता येईल. हो, असेल अगदी तरी अगदी अगदी ताई. म्हणजे ठेवूयात. 9 आपला पूर्ण होईल. चालेल. रामकृष्ण हरी. ताई, हा, बोला ताई. वाचू का या मी? वाचू का? विभूती सांगितल्यात. नमस्कार ताई. हा या विभूती हा ते प्रश्न आहे ना, हा 7वा 9वा आणि 10व्या अध्यायात विभूती सांगितल्यात. हम्म. हा 9व्या अध्यायात 16, 17, 18 आणि 19 या 4 श्लोकात विभूती सांगितल्यात देवानी भगवंताच्या. हा सुचिता ताई, आपल्याला प्रश्न आहे तो विभूती कोणत्या कोणत्या अध्यायात सांगितले? हो, हरकत नाही, आपण परत घेऊयात. हम्म, आपल्याला आता काय करायचंय, हे अजून 2 श्लोक आहेत बघा, 10व्या पर्यंत आपण घेणार आहोत. आणि मग बर. तोपर्यंत दिवाळीच येते. हम्म. आणि दिवाळी झाल्यानंतर 2-3 दिवस सुट्टी असेल दिवाळीची. त्याच्यानंतर मग प्रश्नपत्रिका आपल्या हातात येईल असा अंदाज आहे बहुतेक. तर त्या पिरियड मध्ये जरी आली नाही तरी आपण आधी बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या विचार करूयात पूर्णपणे. एक एक प्रश्न प्रत्येकाने घ्या. बरं हा. ताई, पण आता हे दिवाळीनंतर तुम्ही म्हणताय प्रश्नपत्रिका आपल्या हातात येतील, तर ते झाल्यावर परत त्यांना ते 15 दिवसात आपल्याला द्यायचं आहे ना परत? हो हो हो, हा, प्रश्नपत्रिका म्हणजे हातात आल्यावर लिहिण्याचंच काम आपल्याला ऑफिस करायचं आहे हो, का? आहे. लिहिण्याचं काम आहे, हा? पण ते पण भरपूर आहे ना. कमी म्हणजे मी नाही इथे बोलू की तिकडे जाऊ? हो हो, नाही, बोला वेळ बोला लागली नाही, नाही वैजयंती ताई, बोलायचं बोला. म्हणजे मला. हो. बोला वैजयंती ताई. प्राणी, तुझा अत्यंत विश्वास आहे. तू माझा अनन्य भक्त आहेस. म्हणून आता माझ्या अंतरीचे गुह्य मी तुला सांगत आहे. ज्ञान विज्ञानासह हे जाणल्याने तू संसार दुःखापासून सहज मुक्त होऊन जाशील. वासराच्या तृप्तीमध्ये गायीचे वात्सल्य समाधान पावते. सांभाळून ठेवलेले उत्तम बियाणे शेतकरी अनंत पटीने वाढेल या आशेने शेतात पेरीत असतो. त्याचप्रमाणे तुझ्या जीवनाचे साफल्य व्हावे म्हणून माझ्या हृदयातील रहस्य मी तुला कथन करीत आहे. तुझ्या कल्याणात मला अत्यंत सुख वाटते आहे. वास्तविक पाहता हे गुह्य असे आहे की याची चर्चा करू नये. तरीही न बोलण्याची गोष्ट तुझ्या प्रेमामुळे मी बोलतो आहे. म्हणजे हे जे गुह्य ज्ञान आहे हे आतापर्यंत कधीच सांगितलं नाहीये. फक्त हे त्याचं प्रेम आहे अर्जुनाचं, म्हणून तो त्यांना सांगतोय. ज्ञान विज्ञान सहित व्यक्तोपासनेची विद्या अत्यंत श्रेष्ठ आहे.
ज्ञात आणि अज्ञात असलेल्या सर्व विद्यांच्या मध्ये या विद्येची योग्यता फार मोठी आहे. सर्वोत्तम ज्ञान दृष्टीचा लाभ करून देणारे सर्व रहस्यात थोर असे हे राजगुह्य आहे. हे ज्ञान अत्यंत पवित्र, अत्यंत उत्तम, इथल्या इथेच प्रत्यक्ष अनुभवाला येऊ शकणारे, सर्व धर्माचे सार असून साध्य करून घेण्याला अत्यंत सुगम असते. सुखाच्या पाऊल वाटेने साधना होत असता या दिव्य ज्ञानाची भेट होते. हे ज्ञान सुलभ, सोपे आणि परब्रह्माची प्राप्ती करून देणारे आहे. या विद्येचे वैशिष्ट्य हे की एकदा लाभ झाल्यानंतर तिचा वियोग साधकांना कधीही होत नाही. म्हणजे ही विद्या मिळाल्यानंतर या विद्येचा नाश होत नाही. अनंत काळ तिचा अनुभव घेतला तरी कंटाळा येत नाही अथवा तिच्यामध्ये कमतरता उत्पन्न होत नाही. अशा प्रकारची श्रेष्ठ, सुलभ, कोणालाही सहज प्राप्त होऊ शकणारी ही विद्या असूनही श्रद्धेच्या अभावामुळे नास्तिक लोक तिचा स्वीकार करीत नाही. म्हणजे जे देवाला मानत नाही, जे काहीच मानत नाही, जे अश्रद्धा आहे, नास्तिक आहे, ते या गोष्टीचा स्वीकार करीत नाहीत आणि त्यामुळे दुःखरूप संसाराच्या जन्म मरण चक्रातून त्यांची सुटका होत नाही. पवित्र आणि गोड दूध केवळ त्वचेच्या पलीकडे असूनही गोचिड त्याचा त्याग करून अशुद्धाचे सेवन करीत नाहीत काय? कमलकंद आणि दरदूर एकाच ठिकाणी असतात, परंतु कमलाच्या परागांचे सेवन भ्रमर करतात. दरदूराला चिखलाचा आस्वाद मुलाचा वाटतो, त्याला कोण काय करणार? सर्वांच्या अंतःकरणात सर्व सुखांचा आराम असलेला मी आत्माराम विराजमान असूनही भ्रांतांना माझी ओळख पटत नाही. मूर्ख लोक मला सोडून नश्वर आणि बाह्य सुखोपभोगात गुरफटून जातात. देह आणि देहाशी संबंधित असलेल्या संकुचित डबक्यात लडबडलेल्या बापड्यांना माझी प्राप्ती होत नाही. अव्यक्त रूपाने मीच हे विश्व व्यापिले आहे. व्यक्त विश्व हे अव्यक्ताचाच आविष्कार आहे. या जगात जे जे म्हणून जिवंत आहे ते ईश्वराने अधिष्ठेले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी असली तरी त्यांच्या ठिकाणी मी असत नाही. मी व्यक्त होऊन विस्तार पावलो म्हणजे मला जग अंशी संज्ञा प्राप्त होते. विशाल वृक्ष हा बीजाचाच विस्तार असतो. अथवा निरनिराळे अलंकार भिन्नत्वाने दिसत असले तरी ते सर्व एकाच सुवर्णाचे झालेले असतात. त्याप्रमाणे माझ्या एकाचाच विस्तार म्हणजे हे जग होय. एकमात्र ईश्वर सर्व विश्वाचा भरता, आश्रय, प्रभव, प्रलय, स्थान आणि निधान असतो. जगाचा नाश झाला तरी जगदीश्वराचा नाश होत नाही. भूत मात्र ईश्वरावर अवलंबून असतात. ईश्वर स्वावलंबी आहे. सर्व भूते ईश्वरात स्थित असतात. ईश्वर स्वतःमध्ये स्थित असतो. जलाच्या आधारावर फेस भास्मन होत असला तरी फेसात जल कधी सापडणार नाही. ईश्वर सर्व विश्वाचा उत्पादक असतो. सर्वांच्या मध्ये त्याचीच व्यक्ती आहे. सर्वांचे धारण पोषण तोच करीत असला तरी तो सर्वांच्या पासून निर्लिप्त असतो. हाच भगवंताचा ऐश्वर्य योग आहे. परत ऐकू आपण. ईश्वर सर्व विश्वाचा उत्पादक असतो, म्हणजे तो ईश्वरच सगळं विश्व तयार करतो. सर्वांच्या मध्ये त्याची प्राप्ती आहे. म्हणजे झाड, वस्तू, प्रत्येक जीवात्मा याच्यामध्ये ईश्वर आहे. सर्वांचे धारण पोषण तोच करीत असतो, म्हणजे सगळ्यांना जिवंत ठेवणे, त्यांचं नीट करणे, पालन पोषण करणे हे ईश्वर करतो. तरी तो सर्वांच्या पासून निर्लिप्त असतो, म्हणजे ते कुठेही दिसत नाही की ईश्वराने केलेला आहे. हाच भगवंताचा ऐश्वर्य योग आहे. हाच त्याचा अद्भुत प्रभाव अथवा योग शक्ती आहे. माझ्या या योग शक्तीच्या सामर्थ्यामुळे जग निर्माण होते, माझ्या आधाराने राहते. सर्व भूते माझ्यामध्ये आहेत असं म्हणतात ते यामुळेच. परंतु मी सर्व भूतमात्रांच्या पलीकडे असल्यामुळे भूते माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे बरोबर नाही. अर्जुना, तुला माझी योगमाया कळली म्हणजे माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख होईल. भूतमात्रांचा मी निर्माता असो तरी भूत मात्र माझ्या ठायी नसतात. भूतमात्रांची माझ्या ठायी कल्पना केली जाते तरी मी कल्पनातीत आहे. ईश्वराच्या मायेने मोहित असलेल्या मनुष्याला जगाचा भास होत असतो. जोपर्यंत जगाच्या अस्तित्वाची जाणीव असते तोपर्यंत सर्व जग माझ्यामध्येच आहे, कारण सर्व भूतमात्रांचा एकमेव आधार मीच आहे. परंतु माझ्या अनन्य भक्ताला जेव्हा माझा साक्षात्कार होतो तेव्हा त्याच्या भोवती असलेले मायेचे पटल माझ्या कृपेमुळे नाहीसे होते आणि त्याला भूतमात्राच्या ठिकाणी माझीच प्रचिती येऊ लागते. एकत्वाच्या अनुभवात भिन्नत्वाचा आभास नष्ट होऊन जात असल्यामुळे मी भूतमात्राच्या ठिकाणी नाही अथवा भूतमात्र माझ्या ठिकाणी नाही ही भाषा बंद होते.
आणि ईश्वरच सर्व काही आहे या भावाशिवाय दुसरे काही उरत नाही. प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराचा साक्षात्कार झाला असता त्याच्या अखंडत्वाशिवाय कशाचीही जाणीव उरत नाही. भ्रमनिरास होताच रज्जूच्या ठिकाणी असलेले सर्पपण आपोआप नाहीसे होते. गाडगी मडगी मातीची असतात, अलंकार सुवर्णाचे असतात अथवा कापडामध्ये सुताशिवाय काहीच नसते. परंतु या सर्व भिन्नत्वाला कुंभाराची माती, वापरणाऱ्यांची आवड आणि नेसणाऱ्यांची अभिरुची कारण असते. पडसाद आपल्या शब्दाचा असतो, आरशात आपलेच प्रतिबिंब असते. आपण आपल्या अज्ञानामुळे अभिन्नाच्या ठिकाणी भिन्नत्वाची कल्पना करीत असतो. कल्पनेचा त्याग घडला की मी भूतांच्या ठिकाणी आहे अथवा भूते माझ्या ठिकाणी आहेत हे स्वप्न विरून जाते. वायूची शक्ती, स्थिती आणि लय होण्याचे ठिकाण आकाश असते. आकाशाशिवाय वायूचे अस्तित्व असत नाही. असे असले तरी वायूचा आणि वायूच्या गमनादी विकाराचा आकाशाशी काहीही संबंध नाही. म्हणजे आकाश एका ठिकाणी स्थिर आहे आणि वायू मात्र इकडनं तिकडनं फिरत असतो, पण त्याचा आणि आकाशाचा काहीही संबंध नाही. आकाश नेहमीच अलिप्त आणि अतीत असते. ते एका ठिकाणी स्थिर आहे, ते कुठेच जात नाही. त्याचप्रमाणे ईश्वर सर्वदा सम, निराकार, अकर्ता, अनंत, असंग आणि निर्विकार असतो. चालवला गेला म्हणजेच वायूचे वेगळेपण जाणवते. म्हणजे वारा हलतो, इकडे तिकडे जातो, झाडं हलतात किंवा आपल्याला वारा आला ही जी जाणीव होते हे त्या वायूचं वेगळेपण आहे. अन्यथा वायू आणि आकाश वेगळे भासत नाही. कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूत मात्राचा भास होत असतो. कल्पनेचा भंग होताच भूत मात्राचाही भंग होऊन जातो आणि एकमेव अवघा मीच उरतो, म्हणजे परमेश्वर उरतो. हा माझा ऐश्वर्य योग आहे, ते तू समजून घे. माझा योग मायेचा निराश होऊन प्रतीती येते. बोधसागरातील आपण एक कल्लोळ आहेत अशी तुझी अवस्था झाली म्हणजे जेथे जेथे तुझी दृष्टी जाईल तेथे तुला माझे रूपच दिसेल. म्हणजे जेव्हा तुझ्या मनात कल्लोळ होईल की आता काय करायचं आणि कसं करायचं आहे, आणि जेव्हा तू माझी आठवण काढली तर तेव्हा तिथे तुला माझे रूप दिसेल. आत्मस्वरूपाचे दर्शन होताच अज्ञानाची निद्रा सरून जाईल आणि द्वैताचे स्वप्न विरून जाईल. कल्पनेच्या कल्पाचा अंत होताच सारी भूते माझ्या ठिकाणी विराम होतात. कल्पना कल्पाचा आरंभ होताच भूत मात्राला मी निर्माण करतो. विरजणाचा संग लाभला म्हणजे दूधच दही होते. मी माझ्या मायेचा अंगीकार केला म्हणजे माझी प्रकृतीच पंचमहाभूतात्मक जगाच्या रूपाने आकाराला येते. बीजाला जळाची जवळीक लागतात, म्हणजे बीजाला जेव्हा पाणी मिळतं तेव्हा ते शाखोपशाखांच्या रूपाने विस्तारपूर्वक पावते. त्याचप्रमाणे माझ्या योग मायेमुळे विश्वाचा पसारा उभारला जातो. स्वप्न पाहणाराच जागृतावस्थामध्ये प्रवेश करीत असतो. म्हणजे एखादा झोपलाय, त्याला स्वप्न पडलं आणि तेव्हा त्याला कळतं की अरे मी जागृत अवस्थेमध्ये चाललो आहे. स्वप्नातून जागृतावस्थेमध्ये आल्यामुळे पाय दुखत नाही किंवा स्वप्नावस्थेमध्ये गेल्यामुळे प्रवास घडत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीची घडामोड प्रकृतीच्या ठायी असते. माझे अधिष्ठान केवळ साक्षी रूपाने असते. आकाशात पूर्ण चंद्राचा उदय झाला म्हणजे सागराला भरती येते, परंतु सागराच्या भरतीमुळे चंद्राला श्रम होत नाही. म्हणजे जेव्हा पूर्ण चंद्र उदय होतो तेव्हा सागराला भरती येते, पण सागराला भरती आली म्हणजे चंद्राला श्रम होतात असे नाही. त्याचप्रमाणे माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती कार्यप्रवण होते, परंतु त्यामुळे माझा अलिप्तपणा भंग पावत नाही. स्थावर आणि जंगम, सूक्ष्म आणि स्थूल अशा सर्व प्रकारच्या भूतमात्रांची जननी प्रकृतीच असते. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कर्मे माझ्यामुळे होत असली तरी त्यांच्या कर्तेपणापासून मी अलिप्त असतो. विकारयुक्त प्रकृतीच्या कर्माचा संसर्ग मला पोहोचू शकत नाही. मी निर्विकार आणि अनासक्त असल्यामुळे प्राण्यांच्या गुणकर्मानुसार चाललेल्या प्रकृतीच्या खेळाचा मी केवळ साक्षी असू शकतो. वास्तविक पाहता सर्व काही मीच असून मी काही करत नाही अथवा कोणाकडून काही करत नाही. म्हणजे परमेश्वर कोणाला दिसत नाही, पण या विश्वातल्या ज्या सगळ्या घडामोडी चाललेल्या असतात ह्या सगळ्या परमेश्वर करत असतो. तो कोणाकडून करून घेत नाही. घरात दिवा जळत असतो, त्यामुळे घरातील सर्व व्यवहार सुरळीत चालतात, परंतु दीप म्हणजे कोणाचे नियमन करीत नाही अथवा कोणाला निवारित नाही. त्याचप्रमाणे भूतमात्राच्या ठिकाणी असूनही त्यांच्या कर्माविषयी मी अनासक्त असतो.
सविता लोक व्यवहाराला ज्याप्रमाणे केवळ निमित्त मात्र असतो, त्याचप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी नाममात्र हेतू ठरत असतो. माझ्या अध्यक्षतेखाली मायाच चराचर विश्वाची निर्मिती करते. जड चेतनाच्या संयोगामुळे जगाची घडामोड घडत असते. केवळ माझ्या अधिष्ठानामुळे माझी योग माया विश्वाचा खेळ खेळते आहे. हाच माझा ऐश्वर्य योग आहे. या ज्ञानाच्या प्रकाशाने तू विश्वाचा विचार करू लागशील तर तुला कळून येईल की भूते माझ्या ठाई असली तरी त्यांच्या ठाई मी असत नाही, अथवा भूते माझ्या ठाई नाहीत आणि भूतांच्या ठिकाणी मी असत नाही. ठीक आहे. हॅलो. हो छान ताई. हाच विभूती योग आहे पुढे का काय? ताई? आता नाही, ऐश्वर्य हा नाही. ऐश्वर्य योग आहे, अध्याय 9वा. हा ना, ऐश्वर्य योग हा. वाचला ना, ते ताई म्हणले ना आता 9व्या अध्यायात पण ऐश्वरी विभूती योग आहे 7व्या 9व्या. ते फक्त नावं दिली आहे, मी कशा हा तर हा तेच तर विभूती म्हणते. योग 10वा. हा. विभूती योग ह्याच 10वा आहे. आपण कालपासून ऐश्वर्य योग करतोय ना, 9वा अध्याय. हो हो 9वा अध्याय म्हणजे ऐश्वर्य योग. प्रश्न 9वा एक होता अध्याय ना आपला. राजयोग आहे, पण हा. त्याच्यात ते विभूती सांगितलं 4 हा श्लोकामध्ये. तर ते हा ऐश्वर्य योग आहे तो हा विभूती योगच म्हणता येईल त्याला सुद्धा. नाही नाही ऐश्वर्य नाही, योग आणि विभूती योग विभूती योग विभूती योग वेगळा 10वा. आहे. 10वा अध्यायाचं नाव विभूती योग आहे. 10वा अध्याय आहे तो, ते आहे. पण आता प्रश्न विचारला होता ना आपल्याला, 7व्या अध्यायात पण आहे 9व्या अध्यायात पण आहे.